जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. बघा आता माफ करा, जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे. तुम्ही असं समजा की तुम्ही कोणत्या एक्झाममध्ये बसलेले आहात किंवा एखादी मॉक टेस्ट सोडवत आहात. चला मग या प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्न तुम्हाला जमले किंवा किती प्रश्न तुमचे योग्य आले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्रामाणिकपणे स्वतः हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. बघा एकूण 50 प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल. तर चला सुरू करूया. नंबर 1 आहे, कोणत्या पुरस्काराला आशियाचे नोबेल संबोधले जाते. बघा तो कोणता पुरस्कार आहे ज्याला आशियाचे नोबेल संबोधले जाते. सांगा आता, स्वतःहून प्रयत्न करायचं. बघा 2-3 सेकंड मी देईन तुम्हाला. चला मग योग्य आहे, हा योग्य आहे की हा आहे की हा आहे, सांगा आता. चला मग योग्य आहे. बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार याला आशियाचे नोबेल संबोधले जाते. चला पुढे. नंबर 2, फुलराणी या टोपणनावाने ओळखले जाणारी खेळाडू कोणती आहे ती खेळाडू जिला फुलराणी म्हणतो आपण. करा प्रयत्न. चुकलं तर चालेल. बघा इथे चुकले तर चालेल पण एक्झाम मध्ये चुकायला नको. इथं चुकलं तर माफी आहे परंतु एक्झाम मध्ये चुकलं तर माफी नाही. तर सायना नेहवाल ला फुलराणी या टोपणनावाने ओळखले जाते. बघा आता तुमच्यासाठी प्रश्न की सायना नेहवाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. चला 3 नंबरचा प्रश्न, WTO ही संघटना टिंबटिंब या क्षेत्राशी संबंधित आहे. WTO ही संघटना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. चला सांगा कमेंट बॉक्समध्ये. हे प्रश्नाचे उत्तर सगळे कमेंट बॉक्समध्ये भेटायला पाहिजे. तर WTO ही संघटना व्यापार या क्षेत्राशी संबंधित आहे. WTO ही संघटना व्यापार या क्षेत्राशी संबंधित आहे. आता विसरणार नाही तुम्ही. 4 नंबरचा प्रश्न. एकूण 4 प्रश्न झाले बघा आपले. टिंबटिंब या दिवशी UNO दिन साजरा करतात. प्रश्न असं विचारू शकतात की UNO दिवस कधी साजरा करतात. सांगा मग. प्रयत्न करायचे, स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. बघा कारण की एक्झाम मध्ये इथं तर भरपूर टाइम आहे तुम्हाला विचार करण्यासाठी. एक्झाम मध्ये टाइम नसतो. तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला लढता यायला पाहिजे म्हणून आताच प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही. तर योग्य उत्तर आहे 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर UNO दिन साजरा करतात. बघा त्या दिवशी UNO दिवस साजरा करतात. तारीख 24 ऑक्टोबर, महिना ऑक्टोबर आहे. बघा 4 नंबरचा 1 योग्य आहे. पुढे प्रश्न भारी 1 नंबर आहेत प्रश्न सर्व. आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तुमचे मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. 5 नंबरचा प्रश्न, ऑलिम्पिक स्पर्धा दर टिंबटिंब या वर्षांनी होतात. बघा ऑलिम्पिक स्पर्धा सांगा आता. हा प्रश्न भारी आहे, 1 नंबर प्रश्न आहे. म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा दर टिंबटिंब या वर्षांनी पार पडते. किती वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होते. करंट अफेअर्सचा प्रश्न सांगू शकतो तुम्ही याला. तर ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात. बघा ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. तर 5 नंबरचा 3 योग्य आहे. 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. हा पर्याय दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होते. चला पुढे. 6 नंबरचा प्रश्न, कोणत्या खेळाडूचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. आता कन्फ्यूज नाही व्हायचं. बघा यांच्यामध्ये तुम्हाला असं कोणी वाटतं का की जे तुम्ही कोणाचं नाव ऐकलेलं आहे किंवा
यांचं कधीतरी वाचलेलं आहे. असे जे ऑप्शन आहे ना त्यात गोंधळून जायचं नाही. असं बघायचं की जमतच नाहीये, समजा माहीतच नाहीये, तर बघायचं का असं यातलं कोणी ओळखीचं दिसतं, तर यातलं आपलं हे ओळखीचं आहे. आणि प्रश्नाचं उत्तर देखील हाच आहे की राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मेजर ध्यानचंद जी यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो बघा. चला पुढे. तुम्हाला माहिती आहे का, आता चलनवरती खूप एक्झाममध्ये प्रश्न येते. TCS, IBPS, पोलीस भरती या सर्वांचा फेवरेट झालेला आहे बघा हा प्रश्न. त्यांना माहिती आहे की भरपूर देश आहे, आता देशामध्ये प्रत्येक देशाचे वेगवेगळे चलन आहे, तर एवढं मुलं पाठ नाही करू शकत. त्यामुळे जाणून बुजून हेच ते प्रश्न देऊ राहिले, जाणून बुजून. एक एक मार्क चालला जातो मग आपला. 7 नंबरचा प्रश्न आहे की रियाल हे कोणत्या देशाचे चलन आहे. रियाल हे कोणत्या देशाचे चलन आहे, तर सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या देशाचे चलन आहे रियाल. 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी टिंबटिंब हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी नाही. सांगा आता. आता हे सोपं आहे, हे एकदम सोपं आहे आता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे शंभू महादेव. शंभू महादेव. 8 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे 4. योग्य आहे बघा, शंभू महादेव. तर आता प्रश्न फिरून जर असा आला की खालील पर्यायापैकी रामेश्वरम, सोमनाथ, केदारनाथ हे जे काय 12 ज्योतिर्लिंगापैकी हे जे ज्योतिर्लिंग आहे, परंतु हा नाही आहे, हा वाला नाही आहे, याला कट करा. परंतु हे बाकीचे तर आहे ना, जे आहे ते पण प्रश्न निर्माण होतो बघा. आपल्याला कदाचित 12 ज्योतिर्लिंगाची नावं माहिती असायला हवे बघा. 9 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय. लावा ताकद आता. चला, चुकलं तर चुकलं, इथं काही शिक्षा नाही. मी कमेंट बॉक्समध्ये काही तुम्हाला शिवीगाळ करणार नाही की काही बोलणार नाही, काहीच नाही. फक्त उत्तर द्यायचं आपल्याला. आपल्यासमोर प्रश्न आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हेग इथे आहे बघा, हेग. आणि कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे सांगा की तुमची एकूण उत्तरापैकी किती तुम्ही योग्य दिले बघा, किती तुम्हाला जमलं, किती अभ्यास तुमचा आहे. आणि ज्यांचं स्कोर कमी आहे तर त्यांना असं नाराज नाही व्हायचं, पुन्हा आनंद व्यक्त करायचं की बा आपल्याला योग्य मार्क भेटत आहे, की आपला अभ्यास कमी आहे तर आपण जास्त अभ्यास करायचा. आता असं नाराज नाही व्हायचं की मला आता यामध्ये कमी मार्क पडले, तर आता कसं नाही. नाराज होऊन काही नाही प्राप्त होणार. जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करायचा की दुसरी जी टेस्ट होईल त्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजे. 10 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी टिंबटिंब हा देश सार्क संघटनेत नाही. सार्क संघटनेवरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, हा खूप फेवरेट आहे बघा. तर 10 नंबरचा प्रश्न काय, खालीलपैकी टिंबटिंब हा देश सार्क संघटनेत नाही. 10 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. चला उत्तर द्या. तर मलेशिया हा देश सार्क संघटनेत नाही. बाकी जे हे आहे हे आहे. अफगाणिस्तान आहे, मालदीव आहे, भूटान हे सार्क संघटनेचे नेत आहे बघा हे देश. परंतु यापैकी कोणता नाही, तर 10 नंबरचं योग्य आहे बघा हा मलेशिया. सार्क संघटनेचा मलेशिया जे काय सदस्य देश नाही. चला 11 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. IMPA 11 नंबरचा प्रश्न. महात्मा फुले कृषी विद्यापीठ टिंबटिंब या ठिकाणी आहे. विद्यापीठ वरती प्रश्न खूप वेळेस आलेला आहे आणि हा 11 नंबरचा प्रश्न तर खूप फेवरेट आहे त्यांचा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ. चला आता या पर्यायापैकी आता इमानदारीने सांगा की ह्या पर्यायापैकी तुम्ही कोणता पर्याय आहे जे वारंवार प्रिव्हियस इयर असो की रिव्हिजन मध्ये असो की वारंवार तुम्ही असं वाचलेलं आहे, सांगा. तर हा राहुरी.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे. राहुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघू बरं आता कोणाचे किती अभ्यास येतात. 11 नंबरचा प्रश्न पुन्हा रिपीट करते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आहे. चला पुढे बाबा हो. 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? चला लावा ताकद. 12 नंबरचा प्रश्न. ये 12 नंबरचा जे प्रश्न आहे ना त्यात थोडंसं कन्फ्युजन आहे. याचं योग्य उत्तर जे काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का मला. बाकीचं सांगून देते. कर्नाटक राज्याची राजधानी, आता कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर. आंध्र प्रदेशची काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तामिळनाडूची काय आहे? चेन्नई. केरळ आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याची राजधानी कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का. बासरी. आता तुम्हाला माहिती का दहीहंडी येईल तर बासरी. 13 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. बासरी या वाद्याशी संबंधित व्यक्ती कोण? बासरी या वाद्याशी संबंधित व्यक्ती कोण आहे ते? आता या पर्यायापैकी एखादा तरी तुमचं असं ओळखीचं पर्याय असेल बरं का. तर पन्नालाल घोष. सोपं आहे त्यांचं नाव पन्नालाल. पन्ना हे जे पन्ना आहे समोर तर पन्नामध्ये हिराचे खाणी असतात बघा. कुठे? मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. बासरी या वाद्याशी संबंधित व्यक्ती कोण? तर पन्नालाल घोष. 13 नंबरचा प्रश्न आपण बघत आहोत. त्याचं उत्तर आहे 1 पन्नालाल घोष. चला पुढे. हा भारी प्रश्न आहे, फेवरेट आहे एकदम. चला 14 नंबरचा प्रश्न. कथकली हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नृत्यावरती प्रश्न विचारण्यात आला आहे. कथकली हा खूप वेळेस रिपीट झालेला आहे यार. हे तर तुम्ही पाठ करून गेलं पाहिजे असं की कथकली हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. 14 नंबरचा प्रश्न. तर केरळ. क आणि हे क. कथकली केरळ. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी सांगा. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी. लोकसंख्येने सर्वात मोठा राज्य उत्तर प्रदेश आहे बघा. क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य राजस्थान. माफ करा. चला 15 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धा टिंबटिंब या देशात भरविल्या जातात बघा. 15 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर इंग्लंड. हा देखील करंट अफेअर्सचा प्रश्न आहे बघा हा. 16 नंबरचा प्रश्न IMP आहे. आशियातील सर्वात तरुण महिला ग्रँड मास्टर ठरलेली भारतीय बुद्धिबळपटू कोण आहे ती? आता नवीन एक मुलगी बघा आपल्या महाराष्ट्राची मुलगी आहे. ती नवीन ग्रँड मास्टर ठरलेली आहे आणि महाराष्ट्रातील नाही तर भारतातील पहिली महिला आहे ती. तिचं नाव काय हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण की जे करंट अफेअर्स जे क्वेश्चन आहे ना ते 1-2 मार्क घेऊन जातात आपले. असं डिस्कस करून अभ्यास केला ना तर कधी विसरत नाही बघा आपण. 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. हे बघा. 17 नंबरचा प्रश्न आपल्या समोर IMP आहे. क्रिकेटमधील स्टंपची उंची टिंबटिंब इंच व रुंदी टिंबटिंब इंच असते बघा. जे मुलं खेळत असतात क्रिकेट बघत असतात त्यांना तेव्हा हे प्रश्न चुकूच शकत नाही. मुलांचं तर एक टाईमला मुली तर थोडंफार चुकू शकते पण मुलांचं चुकूच शकत नाही बघा हा प्रश्न. क्रिकेटमधील स्टॅम्पची उंची टिंबटिंब इंच व रुंदी टिंबटिंब इंच असते. तर बघा स्टॅम्पची उंची 28 इंच
आणि रुंदी 9 इंच असते बघा. 18 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी टिंबटिंब हा देश ब्रिक्स देशात नाही बघा. सार्कचं बघितलं आपण मागाशी, आता ब्रिक्स. 18 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर इंडोनेशिया नाहीये. आपला प्यारा भारत देश, चीन आणि रशिया हे 3 आहे, परंतु इंडोनेशिया नाही. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. चला उत्तर द्या. श्रीलंका या देशाचे जुने नाव काय होते बघा. 19 नंबरचा प्रश्न. तर जुने नाव होते सिलोन. श्रीलंका सिलोन, जुने नाव सिलोन. नवीन नाव जुने नाव यावरती आता जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, नवे नाव आणि जुने नाव, कारण की याची नावं बदललेली आहे. जे जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये भरपूर असे जिल्हे ज्यांची नावे बदलली बघा. तर अगोदर जे नाव होतं त्याच्या अगोदर कोणतं नाव होतं हे विचारत आहे बघा. नवीन नाव काय ते नाही, तर त्यापैकी दुसरं कोणतं होतं अगोदर ते विचारते बघा एक्झाममध्ये. काय विचारण सांगू शकत नाही बघा. ऑस्ट्रेलिया कंगारू. तर कॅनडाचं काय आहे. जसं ऑस्ट्रेलियाचा कंगारू हा राष्ट्रीय प्राणी आहे, तर कॅनडाचं काय आहे. 20 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर कॅनडाचा आहे अस्वल. कॅनडाचा अस्वल आहे. चला 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. रजत क्रांती ही संज्ञा कशाशी संबंधित आहे. क्रांतीवरती देखील प्रश्न विचारण्यात येतो. सिलेबस एवढा मोठा आहे ना का काय काय वाचावा. तर हे जे असतात बघा क्रांती, आता क्रांतीवर एक प्रश्न येतो ना, तर क्रांती जेवढा क्रांती आहे ते सर्व वाचून घ्या ना मग एकदा. 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर रजत क्रांती अंडे उत्पादनाशी संबंधित आहे. अंडे. रजत क्रांती ही अंडे उत्पादनाशी संबंधित आहे. 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. महाराष्ट्राचा, आपला महाराष्ट्र आलं म्हणजे की यायलाच पाहिजे. तर हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. हरियाल. चला खूप भारी प्रश्न आहे. 23 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोणती. भारतातील सांगितलेली बघा. भारतातील सर्वात मोठी हिम नदी कोणती. 23 नंबरचा प्रश्न. तर सियाचीन. हिमचीन. सियाचीन हिमचीन असं देखील लक्षात ठेवू शकता. हिमनदी सियाचीन. भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोणती. तर सियाचीन ही नदी भारतातील सर्वात मोठी हिमनदी आहे. चला 24 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. सार्क संघटनेत एकूण किती देश आहेत. हे भारी आहे. आता हा प्रश्न भारी आहे बघा. आणि प्रामाणिकपणे सांगा किती प्रश्न योग्य आले तर. 24 नंबरचा प्रश्न आहे 8. सार्क संघटनेत एकूण 8 सदस्य आहे बघा. 8 देश आहे, त्यामध्ये आपला प्यारा भारत देश देखील आहे. 25 नंबरचा प्रश्न. 26 प्रश्न झाले आपले आता. खालीलपैकी कोणत्या खेळाडूस फुटबॉल सम्राट म्हणतात. कोणता खेळाडू आहे तो त्याला फुटबॉल सम्राट म्हणतात. आता रोनाल्डो माहिती आहे फक्त. 25 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर एक पेले. 26 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब यांना भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक असे म्हणतात. भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक. आजच मी एक व्हिडिओ बनवलेला होता की जगामध्ये जेवढे पण देश आहे त्या देशामध्ये सर्वात जास्त टायगर आपल्याच देशामध्ये बघा. जास्त, खूप जास्त. चला 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब यांना भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतात. कोण आहे ते ज्यांना व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतात. 26 नंबरचा प्रश्न. तर कैलास सांकला. कैलास सांकला यांना भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक असे म्हणतात. कैलास सांकला. चला 26 नंबरचं हे योग्य आहे बघा. चला पुढे 27 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. 27 नंबरचा प्रश्न काय म्हणतो बघूया. वर्गीस कुरियन यांना टिंबटिंब क्रांतीचे जनक असे म्हणतात. आता हा प्रश्न भारी आहे कारण की खूप
कारण की एवढ्या वेळेस वाचून झालेला आहे हा प्रश्न ना. वर्गीस कुरियन यांना टिंबटिंब क्रांतीचे जनक म्हणतात. 27 नंबरचा प्रश्न. योग्य उत्तर आहे, सांगा आता. 1. धवल क्रांती. वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक असे म्हणतात. 27 नंबरचा प्रश्न. 28 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारत देश हा घटनेनुसार टिंबटिंब आहे. काय आहे भारत देश? तर राज्याचा संघ. भारत देश हा घटनेनुसार राज्याचा संघ आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? चला, पहिले शिक्षण मंत्री भारताचे. 29 नंबरचा प्रश्न. मौलाना आझाद. ऐकलं यांचं नाव कधी? मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणाचा उल्लेख कराल? महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणाचा उल्लेख कराल? 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. चला उत्तर द्या. तर अमिताभ बच्चन. महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून कोणाचा उल्लेख कराल? अमिताभ बच्चन. काय केलं याने एवढं मोठं लगे? त्या महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून यांचा उल्लेख कराल बरं. 30 नंबरचा प्रश्न हा होता. चला पुढे. 31 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. भारतातील टिंबटिंब या राज्याला टायगर स्टेट म्हणतात. आता मागाशी सांगितले बघा, टायगर स्टेट म्हणतात बघा. तर मध्य प्रदेश. 31 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. भारतातील मध्य प्रदेश या राज्याला टायगर स्टेट म्हणतात. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. तुम्हाला माहिती असेल की भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती, त्यामध्ये काही हजारो लोक मेले होते. गॅस लिकेज झाली होती बघा एका कंपनीमध्ये. त्यावरती एक मूवी देखील बनलेली आहे बघा. मस्त मूवी, म्हणजे मस्त तर सांगू शकत नाही, खूप गरीब लोक बिचारे मेलेले, त्यामध्ये खूप डेंजर दाखवलेलं आहे बाबा. 32 नंबरचा प्रश्न आहे. योग्य जोडी ओळखा. चला 32 नंबरचा प्रश्न. योग्य जोडी ओळखा. 32ला हे 2 आहे बघा. कर्नाटकमध्ये यक्षगान होतं. हे नृत्य सांगितलेले. आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी, तमाशा हे नृत्य होते बघा. तर हे योग्य सांगितलेलं आहे. आसाममध्ये बिहू, महाराष्ट्रामध्ये लावणी, केरळ हे चुकीचं आहे. या आसाममध्ये बिहू, हे केरळमध्ये काय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथे लावणी, इथे बिहू. तर 32 नंबरचा जो हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे कर्नाटक यक्षगान. चला 33 नंबरचा प्रश्न. IMP आहे, खूप जास्त IMP आहे. 33 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब या ठिकाणचे मीनाक्षी मंदिर जगप्रसिद्ध आहे. मीनाक्षी मंदिर. 33 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. मीनाक्षी मंदिर सांगा. हा प्रश्न वाचलेला असेल तुम्ही कदाचित. तर मदुराई या ठिकाणी आहे बघा मीनाक्षी मंदिर. मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर जगप्रसिद्ध आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे. टिंबटिंब हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. कोणता आहे राष्ट्रीय वृक्ष भारताचा? 34 नंबरचा प्रश्न. तर वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. हे बघा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. छान कमेंट करा, वाईट कमेंट करायला टाळा, कारण की दादा माझी देखील मेहनत केलेली आहे. 35 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब हे भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख आहेत. संरक्षण दलाचे प्रमुख बघा. 35 नंबरचा प्रश्न भारी एकदम. एकूण 50 प्रश्न घेणार आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये. आणि प्रामाणिकपणे सांगा किती बरोबर आले ते. तर राष्ट्रपती हे भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख आहेत. चला पुढे. 36 नंबरचा प्रश्न. राजमुद्रेवरील सत्यमेव जयते वचन या टिंबटिंब या ग्रंथातून घेतले आहे. जे आपण
पैसे बघा, नाणे जे असतात त्यावर असे बारीक अक्षराने लिहिलेले असते सत्यमेव जयते. तर हे राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे कोणत्या ग्रंथातून घेतलेलं आहे बघा. हे सत्यमेव जयते खूप वेळेस वाचलेलं आहे, आपण हे बघितलेलं आहे. तर ग्रंथ कोणता, तर हा 2 नंबरचं योग्य ठरेल बघा. चला पुढे 37 नंबरचा प्रश्न. तिरंगा ध्वजामधील केशरी रंग टिंबटिंबचे प्रतीक आहे. केशरी रंग, तिरंगा ध्वजामधील केशरी रंग टिंबटिंबचे प्रतीक आहे. चला, चुकलं तर चालेल. काय आहे ते, तर त्यागाचे. केशरी त्यागाचे आहे बघा. आणि जे पांढरं आहे ते शांततेचे बघा. 38 नंबरचा प्रश्न IMP आहे. भारतीय राजमुद्रेवर टिंबटिंब हा प्राणी कोरलेला आहे, कोरलेला नाही आहे बघा. हे बघा, असा प्रश्न मध्ये नाही का आहे किंवा नाही यामध्ये गोंधळ होतं. जसं माझ्याकडून आता झालं 2 मिनिटं अगोदर, 1 मिनिट अगोदर. हे बघा, हे भारतीय राजमुद्रेवर टिंबटिंब हा प्राणी कोरलेला नाही. कोणता जो प्राणी आहे जे भारतीय राजमुद्रेवर कोरलेला नाही? 38 नंबरचा प्रश्न. चला सांगा. 38 नंबरचा प्रश्न. वाघ हे कोरलेले नाही. बाकी घोडा, बैल, हत्ती हे कोरलेले आहे, परंतु वाघ हे कोरलेले नाही. चला पुढे 39 नंबरचा प्रश्न आहे. फक्त 10 प्रश्न बाकी आपले. खालीलपैकी कोणत्या देशाचा भारताप्रमाणे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे बघा. 15 ऑगस्ट आता येईल. 15 ऑगस्ट भारताप्रमाणेच कोणता देश आहे ज्याचे भारताप्रमाणेच 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आहे? 39 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. काय असेल याचं उत्तर सांगा. 2 नंबरचं दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया याचा भारताप्रमाणेच 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आहे. 40 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आंबा या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे? आंबा या फळाचे. सीझन होऊन गेला आंबायाचे, आता आळ्या आहे त्यामध्ये. 40 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आंबा या फळाचे शास्त्रीय नाव कोणते आहे बघा. 40 नंबरचा प्रश्न. तर 2 नंबरचं योग्य ठरेल बघा. मॅजिफेरा इंडिका. मॅजिफेरा इंडिका हे शास्त्रीय नाव आहे आंब्याचे. चला पुढे 41 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. नंबरचा प्रश्न. टिंबटिंब हे लोकसभेचे पहिले सभापती होते. कोण होते लोकसभेचे पहिले सभापती? लावा डोकं. तर 3 नंबरचं योग्य ठरेल. ग वा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. कोण? ग वा मावळणकर. चला पुढे 42 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. टिंबटिंब यांनी भारताचे उपपंतप्रधान पद भूषविलेले नाही बघा. कोण आहे ज्यांनी उपपंतप्रधान पद भूषवलेले नाही? तुम्हाला माहिती असेल की आता उपपंतप्रधान हे पद आता नाहीये, अगोदर होतं. कोण आहे यापैकी, पर्यायापैकी ज्यांनी भूषवलेले नाही? 42 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर याला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा. 43 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून टिंबटिंब हा दिन साजरा होतो. 43 नंबरचा प्रश्न. 43 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतात बघा. 25 जानेवारी. 44 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राज संस्था स्थापन झाल्या तेव्हा वसंतराव नाईक महाराष्ट्राचे टिंबटिंब होते. कोण होते? 44 नंबरचा प्रश्न आहे. तर महसूल मंत्री होते. महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीचे शिफारशीनुसार पंचायत राज संस्था स्थापन झाल्या तेव्हा वसंतराव नाईक महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते. 45 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. ईमेलचे जनक कोण आहेत? भारी ना प्रश्न एकदम.
सांगा आता ईमेलचे जनक. 45 नंबरचा प्रश्न. तर 1 नंबरचं योग्य ठरेल. ईमेलचे जनक कोण आहे? 1 नंबरचं योग्य ठरेल बघा. शेहेचाळीस नंबरचा प्रश्न. भारतातील पहिले श्वान पार्क कोठे सुरू झाले? श्वान पार्क, भारतातील पहिले श्वान पार्क कोठे सुरू झाले? कोणतं राज्य? हैदराबादमध्ये जे काय आहे भारतातील पहिले श्वान पार्क सुरू झाले. 47 नंबरचा प्रश्न. ISI ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे? ISI ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे? कोणता आहे तो देश? 47 नंबरचा प्रश्न. तर हा नल्ला पाकिस्तान. 47 नंबरचा प्रश्न. अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न. खालीलपैकी टिंबटिंब या राष्ट्राला संयुक्त राष्ट्र संघटनेत नकाराधिकार वेटो पॉवर मिळालेला आहे. जास्त रात्र झाल्यामुळे मला देखील झोप येते आता. 48 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर. एकूण 2 प्रश्न आता आपले राहिलेला आहे फक्त. फ्रान्स. या प्रश्नाचं उत्तर फ्रान्स. चला पुढे. 2च प्रश्न आपले राहिले आणि तुमचे एकूण किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे सांगा. चुकलं तर चालेल, कोणी हसणार नाही, कोणी काही बोलणार नाही. आणि आपले काही नातेवाईक किंवा भाऊबंद जे असतात ते कोणीच नाही आहे, तर कोणी कोणाचं ओळखीचं नाही. तर चुकलं तरी चालेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा. एकूण 50 नंबरचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघटना कोणता दिवस मधमाशी दिन म्हणून साजरा करतो? तर सांगा. 49 नंबरचा प्रश्न. 20 मे. 20 मे संयुक्त राष्ट्र संघटना कोणता दिवस मधमाशी दिन म्हणून साजरा करते? तर 20 मे मधमाशी दिवस. 20 मे. 50 नंबरचा प्रश्न खूप मस्त आहे. अलीकडे EVM मशीनद्वारे मतदान केले जाते. EVM म्हणजे काय? तर काय आहे EVM? फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. खूप एक्झाममध्ये बघा फुल फॉर्मवरती एक्झाममध्ये आलेले आहे बघा. तर EVM मशीनद्वारे मतदान केले जाते. तर EVM म्हणजे काय आहे? EVM तर इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन. इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन EVM आहे बघा, ज्याद्वारे मतदान केले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ रात्री.